चैन स्नॅचिंग करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकांकडून एकूण 8 गुन्हे उघडकीस, उपनगर पोलिसांची कारवाई। उपनगर पोलीस स्टेशन तसेच नाशिक शहर परिसरातील बऱ्याच नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे येऊन भरधाव मोटारसायकल स्वारांनी येऊन त्यांचे चैन स्नॅचिंग हिसकावून नेले याबाबत तक्रारी केल्या होत्या। सदरच्या वाढत्या प्रकरणावर नियंत्रण आणण्याचे अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारिस साहेब यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी उपनगर पोलीस स्टेशनकडील सर्व अधिकारी अंमलदार तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच अंमलदार यांना स्टॉप अँड सर्च नाकाबंदी कारवाई प्रभावीपणे करून विना नंबर प्लेट दुचाकी वाहने ताब्यात घेण्याबाबत तसेच चैन स्नॅचिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या व मार्गदर्शन केले होते। दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे स्वतः तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस शिपाई सूरज गवडी, पोलीस शिपाई सौरभ लोंढे, पोलीस शिपाई जयंत शिंदे, पोलीस शिपाई अनिल शिंदे, पोलीस शिपाई सुनील गायकवाड असे सकाळी डीजीपी नगर येथे नाकाबंदी करत असताना एका विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकलवर 2 इसम भरधाव वेगात येताना दिसल्याने मोटारसायकल स्वार यांना अडविले। त्यांना त्यांचे ताब्यात असलेल्या मोटारसायकल बाबत खुलासा करता येत नसल्याने त्यांना उपनगर पोलीस स्टेशन येथे आणून अधिक विचारपूस करता त्यांनी सदर मोटारसायकल सातपूर परिसरातून दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी चोरी केले असल्याबाबत कबूल केले। त्याबाबत सातपूर पोलीस स्टेशनकडे माहिती घेता तेथे सदर मोटारसायकल चोरी गुन्हा दाखल आहे। सदर मोटारसायकल स्वार त्यांना त्याचे नाव विचारता त्यांचे नाव कळवून त्यांचे वय 16-17 असल्याचे कळवून खात्री करता ते विधी संघर्षित बालक असल्याची खात्री झाली। दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे झालेल्या चैन स्नॅचिंग फुटेजमधील मोटारसायकल व मोटारसायकल स्वार यांचे वर्णन हुबेहूब जुळत असल्याने त्यांच्याकडे चैन स्नॅचिंग बाबत विचारपूस केली असता त्यांनी म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी चैन स्नॅचिंग केले असल्याचे कबूल केले। त्या अनुषंगाने त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथे देखील 6 वेळा चैन स्नॅचिंग केले असल्याचे सांगितल्याने त्यांचा उपनगर दाखल गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने नमूद विसंबा यांना गुन्ह्यात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून उपनगर हद्दीत तसेच म्हसरूळ हद्दीत एकूण चोरी केलेल्या 77.550 ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड एकूण किंमत 6,08,400 रुपये किमतीचे सोने लगड जप्त करण्यात आले। एकूण 7,18,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 1 मिनिट बोलू नका आता स्टार्ट मॅम। वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेफ्टच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या। सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे। नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे 2 इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे। त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे। साधारणतः 7 गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत। 6 गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत, 1 गुन्हा म्हसरूळ पोलीस स्टेशनचा आहे। अशा पद्धतीने जवळजवळ 77 ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः 7,18,000 रुपये या ठिकाणी आहे। त्यापैकी सोने हे 6,08,000 रुपयाचं। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।